पूरा हरा हरा दिख रहा है। तर एक वॉटर क्रॉसिंग आलेली आहे इकडे। अभी तक नहीं चला ही वॉटर क्रॉसिंग करूया आणि जाऊया आता। अभी थोड़ी देर पहले यहाँ पे पूरा ऐसा ओपन व्यू था और अभी कोहरा ही कोहरा। एंजॉय करता है पूरा। अभी हाथ टच नहीं किया, नीचे स्ट्रेट चढ़ के आया हूँ मैं। हाथ नीचे नहीं लगा, देखो साफ है। अभी पानी से धोके आया दीपक। ओके तर डोंगर उतरता उतरता खूप असा जोरात पाऊस सुरू झालेला आहे। फायनली आपण सकाळी जर्नी ही स्टार्ट केलेली आणि आता गारबेट पॉइंटला ट्रेकसाठी सुरू केलेला आहे। बघू शकता आपल्यासोबत आज 3-4 जण आलेली आहेत आणि दीपकची वाईफ श्वेता आणि आपले स्नेहा बघा। बघू शकता कसे चालत आहेत तिरी मिरी। व्हाट्सअप दिस इज तुमचा आज फ्रॉम अपनी मुंबई। ये कशाला पळायला लागली? हाँ तेरे को नहीं आने के मेरे ब्लॉग में? क्या फेमस हो जाएगी क्या? सो फायनली ट्रेकसाठी सुरुवात केली आहे। 3-4 दिवस झाले कंटिन्यू आम्ही प्लॅन करत होतो त्या गोष्टीसाठी आणि आता फायनली तो दिवस आलेला आहे। बघू शकता तुम्ही, दाखवतो मी तुम्हाला। मस्त असा रोड आहे। तर हा रस्ता बंद होता आता ट्रेकसाठी आम्ही सुरू केलेला आहे आणि हा रस्ता बंद होता त्यामुळे आता दुसऱ्या रस्त्याने चाललो बघा। वाट दाखव मला तू क्या दिख रहा है रे? मस्त पूरा हरा हरा दिख रहा है। दिखाया मैं अभी। तर एक वॉटर क्रॉसिंग आलेली आहे इकडे। देख इन लोग को रखा है खास लगता है। वो आगे देख वो गवर्नमेंट ने रखा है इधर संभालने, कोई तैराक रहेगा वो। चल आगे हो। नहीं आने के बाद तो अपन को यहाँ से जाना है, ये रास्ता साइड में। हाँ चलो। अरे जूता उतार के जाना पड़ेगा रे। निकालना पड़ेगा। मेरे पास एक आइडिया है। तेरा अंदर पानी गया, मेरा अभी तक नहीं। चला ही वॉटर क्रॉसिंग करूया आणि जाऊया आता। ट्रेकचा अर्धा पार्ट कंप्लीट झालेला आहे असं वाटतंय मला। बघूया आता परत जाऊया। एवढ्या वरती डोंगरावर पण बघा शेती चालू आहे। ओके तर अशा रस्त्याने चालत आलो आणि आता वरती हे गाव लागलेलं आहे। एक छोटंसं गाव आहे इकडे। गावाच्या मधूनच जावं लागतं प्लॅटूपर्यंत। बघू शकता प्रॉपर घर आहे तिकडे एवढ्या वरती डोंगरावर। ओके तर बघू शकता इकडून असं आलो आम्ही। इकडून हा एक सरळ रस्ता जातो आणि इकडे एक वरती जातो। तर इकडे जायचं आहे आपल्याला।
सामने इजीली चल रहे हो लड़के लोग। वो ऊपर वाला सीट है। यहाँ से जाना है ऊपर, स्ट्रेट स्ट्रेट। कहाँ से आए हम लोग? देखो वो डैम दिख रहा है, ये सामने डैम, यहाँ से चल के आए हम लोग। यहाँ से कहाँ है, मेरा हाथ दिख रहा है कि नहीं? हाँ यहाँ से। और अभी ये देखो इतना दूर, चार घंटे से अभी ट्रैक कर रहे हैं। देखते हैं अभी कितना है आगे। They started with not touching me at all. ओके, फायनली आपण डेस्टिनेशनला पोचलेलो आहोत. कम से कम 4 घंटा हम लोगों ने ट्रैक किया है ये आज, 4-5 घंटा. सबसे बड़ा लाइफ का ट्रैक है मेरे ये. और वो वाला पॉइंट है जब जाते हैं, क्या व्यू देखो सामने. वाह, फाइनली भी रीच्ड. और मेरा हाथ देखो, मैंने एक बार भी हाथ टच नहीं किया नीचे, स्ट्रेट चढ़ के आया हूँ मैं. तो फाइनली पहुंच गए. दीपक, मैंने भी हाथ नीचे नहीं रखा है, देखो साफ है. अभी पानी से धो के आया दीपक. इसमें भी नहीं रखा है, देखो साफ है. अरे मेहंदी लग रहा है. व्यू देख सकते हो, ये व्यू के लिए इतना हम लोग स्ट्रगल करके आए. और ये फोन उड़ जाएगा थोड़ी देर. यहाँ पे भी रुकोगे ना तो बादल है सब आ जाएंगे. कुछ वर्ड्स नहीं मिल रहे बात करने के लिए. अच्छा लग रहा है ऊपर आके. इतना स्टार्ट किया ट्रैक वैक, बीच में तो हार मान लिया था आने के टाइम, बट फाइनली पहुंच गए. और आपको दिखाता हूँ मैं कहाँ से हम लोग ने यहाँ से स्टार्ट किया था. ये देखो यहाँ से, ये डैम के यहाँ से चल के पूरा यहाँ से आए थे हम लोग, पूरा ऐसा चल के. ओके, बघू शकता इकडे काय अवस्था झाली आता. जस्ट आम्ही आता उभं होतो, एवढा जोरात पाऊस आला ना काय विचारायला नको. मैगी, सब मैगी खा रहे हैं यहाँ पे रुक के. वरती येऊन आम्हाला काहीतरी आता 1 तास झालाय. बघूया इकडून आता खालून आम्ही भिवपुरीवरून चढत आलो वरती. क्लाउड्स, और क्लाउड्स के बीच में देखो लड़की को मक्का भी. थोड़ी देर पहले यहाँ पे पूरा ऐसा ओपन व्यू था और अभी कोहरा ही कोहरा. बैकग्राउंड एकदम ढगात. आता है ढगात. खात आहेत सगळे. आणि आता जस्ट पाऊस आलेला, एवढा सुंदर व्ह्यू झालेला ना. थोडंसं पुढे जाऊन येतोय आम्ही इकडे. तो अशी हवा सुटली आहे ना, काय विचारायला नको मित्रांनो. जर तुम्ही ट्रेकिंगला येता इकडे तर माथेरानवरून या, मी असं सजेस्ट करेन. जर तुम्ही भिवपुरीवरून आला तर कमीत कमी 5 तासाचा ट्रेक घ्या, 4-5 तासाचा. ते पकडून चला. आणि बाकी काय तुमच्यावर आहे. तुम्हाला मस्त एकदम ट्रेकिंग, हेवी ट्रेकिंग पाहिजे तर इकडून भिवपुरीवरून या. आणि जर तुम्हाला एकदम नॉर्मल ट्रेकिंग करायची आहे तर माथेरानला या. माथेरानवरून तुम्ही या साईडला येऊ शकता, जवळच आहे, 1-2 तासात पोचाल. मेस्मरायझिंग आहे इकडे तर. असे एवढे वॉटरफॉल दिसत आहेत ना आम्हाला समोर आता. बस बस ज़्यादा आगे मत जा. खाली बघा गाव.
फीलिंग। अभी उतरने का कैसा वो सोच रहा हूँ। अरे बापरे। ओके, या सुंदर जागेला आता बाय बाय बोलूया आपण। मजा आली। आम्ही इकडून आहे ना हा डोंगर समोर, हा गार्बेज पॉईंट आहे हा समोर। तिकडे न जाता आपण आता ज्या रस्त्याने आलो इकडूनच खाली जाऊया। एन्जॉय करतायत पोरं आणि इकडे पावसासाठी थांबले असंच शेडमध्ये। मस्त असा पाऊस पडतोय जोरात। फायनली सेइंग बाय टू गार्बेज प्लॅटू। आता इकडून निघूया आपण, बाय बाय बोलूया जागेला। आता परत सेम ट्रेक खालीपर्यंत इथून। हा, इथूनच आता उतरून जायचंय खाली। या रस्त्याने आलेलो आम्ही। आता हे समोर बघू शकता, इकडे आपल्याला जायचंय या लेकच्या जवळ। आणि आता आम्ही आहे इकडे। हे बघा, ही वाट आहे आमची चालत जायची। आणि हे बघा येत आहेत एक एक जण चालत। आरामशीर उतरूया खाली। त्या साईडनी जायचं होतं पण आम्ही साईडनी माथेरानला जायचं बोललो, इकडूनच उतरूया खाली आता। चला दाखवतो तुम्हाला रूट। तर 2 तास कमीत कमी ट्रेक करायचा आम्हाला। चला, आम्ही उतरत आलोय आता। दीपक जरा पाठी राहिलाय, स्नेहा इकडे, आणि आपल्याला त्या गावापर्यंत खालीपर्यंत जायचं आहे आता। कमीत कमी चढत आलो वरती, आता परत खाली। आणि घरी रिटर्न जाताना बघा अशी हालत झाली आहे। पावसामध्ये ट्रेक करणं म्हणजे खाण्याचं काम नाही, एवढं लक्षात ठेवा। चलो चलो चलो, नीचे नहीं आने वाला। नीचे वाला रास्ता बहुत ईजी, अगर मेरे से गए तो अगर 10 मिनट पहुंचे तो आपको जो भी मंगाना उधर। ओके, तर डोंगर उतरता उतरता खूप असा जोरात पाऊस सुरू झालेला आहे। इकडे काही ट्रेकर्स आहेत आमच्यासोबत। आणि इकडे बघा आपले दोन जोडीदार वरती थांबलेत। तर अजून 1 तासचा ट्रेक बाकी आपला। संध्याकाळी वाजले 5। सकाळी 9 वाजता जी ट्रेक चालू केलेला तो 12 वाजता आम्ही तिकडे पोचलो वरती। आणि त्यानंतर आता 3 वाजता परत आम्ही वरतून खाली ट्रेक चालू केलेला। आता वाजले 5, म्हणजे 2 तास झाले आम्हाला। त्याचबरोबर हा माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा ट्रेक होता खरं सांगायला गेलं तर। जेव्हा मी विचार केलेला की ह्या ट्रेकसाठी म्हणजे कमी असेल, कारण आपल्यासोबत मुली पण आहेत, त्यामुळे मी असं केलेलं की सोपा ट्रेक असेल असा आपण चूज केलेला। बट हा खूप मोठा ट्रेक आहे। बिगिनरसाठी मी हा कधीच रेकमेंड नाही करणार। बिगिनरसाठी हा ट्रेक नाही आहे। बिगिनरसाठी तुम्ही छोटा कोणताही ट्रेक करा, कारण वरती जाता जाता खूप असं स्टिफ चढायला लागतं आणि तिकडे कोणाची तरी मदतच लागणार तुम्हाला चढताना। बिगिनर्स लोकांनी आधी दुसरे ट्रेक करा, त्यानंतर इकडे या। आणि इकडे ही पोरगी हरवलेली इकडे जंगलात, हिला पकडून आणलंय आम्ही आता। ही गावातलीच पोरगी आहे, आम्हाला रस्ता दाखवते। आपलं नाव काय हो मॅडम? तर आपण या डोंगरावर होतो इकडे। हे बघा, या डोंगरावर इकडे, इथून आपण आता खाली आलोय एवढं चालत। ती लांब आहे बघा, हे असं मधून चालत इथून आता आलो आपण। ये झाड़ दिख रहा है ना, वो 2-3 झाड़ था ना कोने में कॉर्नर पे, वो एक स्टॉल उधर है, वो देख।
आम्हाला स्वतःला यकीन नव्हतं, बिलीव्ह नाही होते की आम्ही एवढ्या वरती जाऊन आता परत रिटर्न आलोय. लाईफमध्ये कोणतीही तुम्ही जेव्हा सीडी चढाल तेव्हा विचार नका करू. जर तुम्हाला ती गोष्ट आवडते तर पहिलं पाऊल उचला आणि चलत राहा जीवनामध्ये. रिझल्टची चिंता कधी नका करू. रिझल्ट तुमच्या हिशोबानेच येणार आणि वरच्याने जे लिहिलंय तेच होणार. फक्त मेहनत करत राहा. चला मित्रांनो, आपण आता उतरत खाली आलोय आणि संध्याकाळचे वाजले आहेत 5. तर उतरताना आपल्याला आता 2 तास लागले. अजून 1 तास ट्रेक करायचं आहे आणि आपल्या पार्किंगकडे जाऊया. जर तुम्ही इकडे हा वाला ट्रेक करताय तर जायला तुम्हाला कमीत कमी 5 तास लागतील. आणि येताना रस्ता माहिती असतो ना, त्यामुळे कमी टाईम लागतो आणि काय उतरण आहे. तर 3 तासात तुम्ही आरामशीर येऊ शकता. त्याचबरोबर बघा, हा व्हिडिओ मी इकडेच संपवतो आता. त्याचबरोबर काही आवडलं असेल तर लाईक करून जावा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर. चला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी वाट बघा. लवकरच आपण पोस्ट करू.